सध्या डोंबिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर मी आहे आणि गेल्या आठवड्याभरात 3 जणांचा मृत्यू याच लोकलमधून पडून झालेला आहे। मग हा मृत्यू नेमका कोणत्या कारणांमुळे होतो हे दाखवण्यासाठी मी आज या प्लॅटफॉर्मवर आलोय। आपण जरी आता पाहिलात ही कर्जतवरून आलेली कसारावरून आलेली लोकल आहे आणि ही लोकल पकडण्यासाठी कशा प्रकारे धावपळ करावी लागते प्रवाशांना ते तुम्ही पहा। सगळ्यात महत्त्वाचं कारण हे जे डोअरवर उभे असतात, दरवाजावर जी लोक उभे असतात, त्या दरवाजावर उभे असलेल्या लोकांना बाजूला करणं महत्त्वाचं असतं, पण ती लोक बाजूला होत नाही, त्याच्यामुळे दरवाजा लॉक होतो। यामध्ये काही ग्रुप्स देखील तयार झालेले आहेत, जे ग्रुप इतर लोकांना आतमध्ये सोडत नाहीत। जे कर्जत कसारावरून येणारे लोक आहेत त्या लोकांना डोअर लॉक करण्याची ही जी सवय आहे त्यांच्या ग्रुपमुळे ते लोक इतर लोकांना डोंबिवलीवरच्या कल्याणवरच्या लोकांना आतमध्ये सोडत नाहीत आणि इतर जी लोक आहेत जी मागे उरतात ती सतत हा दरवाजा पकडण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्यांचा पडून मृत्यू होतो। जसे की आता अगदी 30 ते 40 सेकंद ही ट्रेन थांबली आणि त्याच्यानंतर ही बाहेर लटकणारी जी लोक आहेत आणि ही जी बाहेर लटकणारी ही जी मंडळी आहे, हे जे प्रवासी आहेत, तेच सगळे प्रवासी जे आहेत त्यांचा पुढे जाऊन त्यांची जी क्षमता आहे ती हातातली संपते आणि अखेर त्यांचा चालत्या ट्रेनमधून पडून मृत्यू होतो। अशाच प्रकारे हेच एक कारण नाही आहे, तर ह्याला आणखीन काही कारण आहेत, ती म्हणजे जे रखडलेले रेल्वे प्रकल्प आहेत ते देखील पूर्ण होणं गरजेचं आहे। दुसरीकडे लोकलची संख्या वाढवणं गरजेचं आहे। वातानुकूलित लोकलची संख्या तर वाढली आहे, पण सामान्य माणसाने त्यातून प्रवास करता येत नाही कारण की त्यांचं तिकीट भाडं जास्त असतं। असे हे जे वेगवेगळे कारणं आहेत त्याच्यामुळे लोकलमधून पडून मृत्यू होण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे। तर जानेवारीपासून आतापर्यंत 139 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे लोकलमधून पडून। त्यामुळे आत्ता देखील सगळ्या रेल्वे प्रशासनाने जरी निवडणुका सुरू असल्या तरी देखील गंभीर पावलं उचलणं हे गरजेचं आहे। कॅमेरामन विनेश अक्षय भाटकर, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।